वार्ड क्रमांक 125 अजितदादा गटाचे उमेदवार हरिश्चंद्र जंगम यांनी पोलीस वसाहतीमध्ये प्रचार फेरी काढून वसाहतीमधील लोकांचा डोर टू डेट प्रचार केला। त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा यांच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आणि या विभागात मी पूर्वी 2002मध्ये लढलो होतो आणि त्यामुळे यावेळी मला नक्की या ठिकाणी संधी मिळणार आहे। मला या ठिकाणी रेल्वे पोलीस वसाहतीच्या सर्व कुटुंबांची माहिती आहे। माझ्या पतसंस्थेचे इथं 80% सभासद आहेत आणि या ठिकाणी बरेच लोक स्थलांतरित झालेले आहेत, त्यांचा डाटा पण आमच्याकडे आहे। या ठिकाणी मेन समस्या बिल्डिंगची दुरुस्ती आणि या लोकांनी अनेक वेळा शासनाकडे ओनरशिप घरं मिळावी, नायगाव दिलं, त्या वरळीला पोलिसांची ओनरशिप दिली, परंतु घाटकोपरची रेल्वे पोलीस वसाहती ही ओनरशिप होत नाही। जर मी निवडून आलो तर पहिलं काम मी अजितदादांच्या मार्फत या लोकांना ही वसाहत ओनरशिप देण्याचा नक्की प्रयत्न करीन आणि बाकीच्या विभागामध्ये सुद्धा माझा चांगला परिचय आहे। मी SRAमध्ये लोकांना मदत केलेली आहे। मी अनेक अवर्षण काळामध्ये लोकांना मदत केलेली आहे। रमाबाई कॉलनी, गोदरेज कॉलनी इथले सुद्धा प्रश्न मला माहीत आहेत। रमाबाईमध्ये सुद्धा SRAच्या बाबत लोकांचं दुमत आहे, कुणाचं मत आहे, त्या बाबतीत लोकांचं जे म्हणणं असेल ते मी करीन आणि त्यांना साथ देईन। धन्यवाद। मी लोकांना आव्हान करतो की मी आता माझ्या वयाच्या दृष्टीने मी आता निवडणूक जी लढवतो आहे, मला जिथं जिथं मी गेलो तिथं लोकांना सांगितलं ही आपली तुम्हाला संधी देणार, यानंतर मी निवडणूक लढवणार नाही। त्यामुळे मला यावेळी लोकांच्याकडून संधी मिळेल म्हणून मी मतदारांना विनंती करतो, आव्हान करतो की यावेळी तुम्ही मला संधी द्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।